हे ना वर्षा कोरडे ही नोटरी झाली, तिचं COP आलं, तिने शिक्के बनवले, तर तिचं उद्घाटन करते. तिची असली मॅटर असली तिला नोटरीची प्रॅक्टिस एकदम खूप चांगली सुरू होणार आहे, कारण मी ओपनिंग केले म्हणून. हे तिचं रेड सील आहे, या रेड सीलवर करून ती सगळे शिक्के मारणार आहे. तिला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तर तिने तिचा सगळा पूर्ण सेट मला दाखवायला आणलेला आहे आणि कसं करायचं मी ते सांगणार आहे. तर तिने हे रेड सील आणलं, हे गोल्ड सील बनवलंय. एकूण साधारणतः 11 ते 12 शिक्के आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सील जे आहे ते गोल्ड सील आहे. गोल्ड सील शिवाय तू कुठलंच डॉक्युमेंट करू नाही शकत. एक दुसरं ट्रू कॉपी आहे, एक बिफोर मी आहे, ॲफिडेव्हिटसाठी वेगळा शिक्का आहे आणि ट्रू कॉपीसाठी आहे, अटेस्टेड आहे. हे गोल्ड सील, छोटा गोल्ड सील की जे आपण तिकीट शिक्के एकूण 11 आहेत. तर एक गोल्ड सील हा सगळ्यात महत्त्वाचा शिक्का आहे. या गोल्ड सीलवर तुमचं नाव येतं आणि एक्सपायरी डेट येते. तर ही एक्सपायरी डेट तुमच्या COP वर जी आलेली आहे ती एक्सपायरी डेट आहे, ती खूप मस्त आहे. तुम्हाला आत्ता मिळालं आहे 2025 मध्ये, 2029 2030चे तुमची एक्सपायरी डेट असते तो गोल्ड शिक्का. आणि गोल्ड शिक्काचा छोटा मिनी शिक्का असतो की जो आपण 5 रुपयाची 25 रुपयाची तिकीट लावतो, ते कॅन्सल करण्यासाठी वापरतो, ते करतो हे. आणि हे ट्रू कॉपीचा आहे, हा पण खूप महत्त्वाचा आहे. हा ट्रू कॉपीचा वेगळा केलाय गोल्ड सीलने. खरा ट्रू कॉपीचा असा नसतो. खरा ट्रू कॉपीचा हा आहे, खरा ट्रू कॉपीचा आहे. बघा तुम्हाला शिक्के जसे सांगितले तसेच मारायचे. आता हा तिला वेगळा दिलाय, पण हा नाही मारायचा. वर्षा हा मारायचा नाहीये, हा तुला वेगळा ठेवायचा. ट्रू कॉपीचा असंच मारणार आहे तू. गोल्ड शिक्का आणि ट्रू कॉपी, आपण एक ट्रू कॉपीवर एक व्हिडिओ केलाय, त्याच्यामध्ये ट्रू कॉपीवर पहिले गोल्ड शिक्का, सगळ्यावर गोल्ड शिक्का, आणि डॉक्युमेंट जिथं एंड होईल तिथं गोल्ड शिक्का आणि ट्रू कॉपी. बघा गोल्ड शिक्का कधी पण एकटा येत नाही, त्याचा मित्रच असतो कोण ना कोण. बिफोर मी असतो, अटेस्टेड असतो, ट्रू कॉपी असतो, तो त्याला घेऊनच येतो. त्यामुळे गोल्ड सील वेगळा मारायचं नाही. जर तुम्ही एखादं डॉक्युमेंट केलं आणि त्याला नंबर दिला तर नंबरचा वेगळा शिक्का येतो त्याला, की नोटेड अँड रजिस्टर, सिरियल नंबर, शिल्पा हा नंबर नोटेड अँड रजिस्टर. तुम्ही एखाद्या डॉक्युमेंटला नंबर दिलं तर त्याला गोल्ड शिक्का असणार आहे, बिफोर मीचा एक शिक्का असणार आहे, आणि नोटेड अँड रजिस्टर. बिफोर मीचा कुठे आहे, हा कुठला आहे, बिफोर मी, हा हे बघ, हा बिफोर मीचा. तर हे 3 शिक्के तुम्हाला असणार आहेत. आता हे डॉक्युमेंट कंटेंट आहे, किती डॉक्युमेंट आहे. आता हे पण तुम्ही मारू शकता की किती डॉक्युमेंट आहेत, पण याची काही गरज नाही. तुम्हाला आता शिक्केवाले त्यांचं आता प्रोफेशन आहे, ते तुम्हाला जास्त त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी तुम्हाला हे करतील. पण ठराविक शिक्के आहेत की जे तुम्हाला 6 शिक्के जे आपल्याला पाठवायचे ते आहे गोल्ड शिक्का, अटेस्टेड आणि बिफोर मी आणि नोटेड अँड रजिस्टर, आणि तुमचा एक नावाचा आहे शिक्का आहे, नावाचा की नाव आणि तुमचा पत्ता, तो एक आहे, आणि हा गोल्ड शिक्का. असे मेन इम्पॉर्टंट शिक्के आहेत. आणि ट्रू कॉपीचा. आणि दुसरा एक आहे की हा जो बनवलेला आहे वर्षांनी, की जो सगळ्यांनीच बनवायचा आहे, तो हा हायकोर्टचा ॲफिडेव्हिट असेल तर हे हायकोर्टच्या ॲफिडेव्हिटला तुम्हाला हा शिक्का लागतो. मध्ये असं होत होतं की हायकोर्टचे ॲफिडेव्हिट नोटराईज करून डॉक्युमेंट करत होते आणि ते ऑब्जेक्शनला काढत होते. आत्ता नाही करत आहे, पण मध्ये असं होत होतं, मला कळलं होतं असं की हा शिक्का हवा आहे त्यांना, तर मग ह्या शिक्क्यामध्ये ते तुम्ही करायचं ॲफिडेव्हिट असेल तर. हा शिक्का नसेल तरी चालतोय, तुम्ही गोल्ड सील बिफोर मी आणि नोटेड अँड रजिस्टर्ड. आता तसं काही नाहीये, त्यामुळे हे सगळे शिक्के करायचे. दुसरं म्हणजे की आता हे पण तिने एक केलेलं आहे की आता खूप सारे नवीन वकील येतात, हे तर हे नवीन करतात. हे 1000 रुपयाचं आहे. तर हे कशासाठी करतात की हायकोर्टचं ॲफिडेव्हिट असेल तर तिथं तुम्हाला गोल्ड सील तुम्ही हे करता, गोल्ड सील, आणि एक तिकीट असतं, सील असतं, ते रेड सील बनवलंय. तर हे रेड सीलसाठी आहे की म्हणजे समजा तुम्ही हायकोर्टचं एखादं ॲफिडेव्हिट कराल तर हायकोर्टच्या ॲफिडेव्हिटला तुम्हाला रेड जे हे असतं ते स्टिकर असतं रेड गोल्ड सील सारखं, ते लावायचं आणि त्याच्यामध्ये ते इथं म्हणजे आतमध्ये टाकलं की तुमचा स्टॅम्प त्याच्यावर हे होणार आहे, शिक्का त्याला होणार आहे. म्हणजे ते रेड सील लावलं की तुमचा शिक्का त्याच्यावर दिसणार आहे. जो गोल्ड सील आहे हे गोल्ड सीलचा पूर्ण ठसा त्या रेड ह्याच्यावर पडणार आहे, मग ते लावायचं. आता हे कंपल्सरी नाही आहे, हे अगोदर असायचं. समजा एखादा पक्षकार आला किंवा एखादं ॲडव्होकेट आले, समजा गीता आली आणि गीता म्हटली की मला त्या ॲफिडेव्हिटवर ते रेड सील लावायचंय, तर मग ते लावायचं आपण, कारण तिचं डॉक्युमेंट आहे, तिला हवंय. मग तिचं लावलं की मग हे तुम्ही करायचं. हे 1000 रुपयाचं आहे, तुम्ही करू शकता. ह्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ अजून करू. दुसरं अजून एक आहे की रेड सील, मला खूप लोकांनी विचारले की रेड इंक पाहिजे का ब्लू इंक